नमस्कार. मुंबईच्या दादरमध्ये राष्ट्रीय कर्मचारी सेना यांची महत्त्वपूर्ण बैठक या ठिकाणी संपन्न झाली. या बैठकीला अनुदानित विना अनुदानित प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक या ठिकाणी उपस्थित होते. या कार्यक्रमाला राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष माननीय माजी आमदार शिवसेना किरण पावसकर या ठिकाणी उपस्थित होते. तसेच चिटणीस महाराष्ट्र राज्य विजय पाटील व शिक्षण विभागातील सर्व कार्यकारिणी सदस्य या ठिकाणी उपस्थित होते. बोनस असेल तर बोनसवर त्यांनी 100% दिला. काही प्रथा परंपरा चालू कराव्या. बोनस हा आमचा हक्क आहे. बोनस आम्हाला मिळाला पाहिजे. कारण बोनस स्वच्छता करणाऱ्या सफाई कामगारांना जर 26,000 मिळत असेल तर शिक्षक म्हणून माझा अधिकार आहे आणि मी त्याच्या वर आहे. मला मिळालाच पाहिजे. हा तुमच्याकडनं आवाज पाहिजे. जाएगा आने से उजड़ी लो ना. हे बाबा, जो देगा उसका भी भला, जो नहीं देगा उसका भी भला. आधा दे दिया उसका भी भला. हा अधिकार म्हणून कधी बघणार. 7वा पे आयोग आम्हाला मिळालाच पाहिजे. काय मोठी मी तुमच्यावर मेहरबानी केलेली नाही. मी फक्त असलेली फाईल घेऊन फिरलोय. मी त्या शेती नाही कुंटल आहे त्याला मी बोललो होतो, अरे तू एवढा मातोश्रीच्या जवळ राहतोस, त्यांच्याकडे फिरतोस की प्लास्टिकची पिशवी घेऊन. त्यांना जर दिलं असतं 7वा पे आयोग त्यांना मिळाला असता. आम्हाला काही फरक नाही पडत. आणि मी प्रत्येक युनियनला गेटवर जाऊन सांगितलं, जोपर्यंत 90% लोकांना आम्ही हवं असं कळत नसेल तर आमचं युनियन आणू नका. आज अगदी तुम्हाला सांगेल, JW मॅरियट हॉटेल असेल, काल कोटियाडचा संप झाला होता 2 दिवसापूर्वी. आज बॉम्बे हॉस्पिटल असेल. 90% लोकांना जर सभासद म्हणून वाटत असेल की हो किरण पावसकरांचं नेतृत्व आहे, राष्ट्रीय कर्मचारी सेना आहे, शिंदे साहेब तिचे प्रमुख मार्गदर्शक आहेत आणि ह्या युनियनकडनं आम्हाला काहीतरी लीगल मिळू शकेल तर आणि तरच आम्ही आमचा झेंडा तिकडे घेऊन जातो. अदरवाईज आम्ही सांगतो तुमचा संसार चांगला चाललाय, चांगला करत राहा. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच किरण पावसकर माजी आमदार यांच्या सहकार्याने 100% बोनस, 7वा वेतन आयोग आणि 92 शाळांचे अनुदान मंजूर झाल्याबद्दल या ठिकाणी शिक्षकांनी विशेष आभार या ठिकाणी मानले. नमस्कार. आता आपण आहोत मुंबईच्या दादरमध्ये. थोड्याच वेळात या ठिकाणी आमदार या ठिकाणी किरण पावसकर या ठिकाणी उपस्थित होते. कर्मचारी संघटना यांच्या वतीने या ठिकाणी सर्वसाधारण सभा या ठिकाणी आयोजित करण्यात आली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे किरण पावसकरांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी सेना यांनी गेल्या अनेक वर्षापासून यांच्या संघटनेकरिता भांडत आहेत. शिक्षकांच्या प्रश्नांसंदर्भात किरण पावसकर या ठिकाणी थोड्याच वेळात या ठिकाणी उपस्थित होते. दादा, काय सांगाल, काय शिक्षकांना साहेबांनी आव्हान दिलं? साहेबांनी चांगलं मार्गदर्शन केलं आणि जर शिक्षक एकत्र आले, फक्त एरियस किंवा थकबाकी किंवा पगार वेतन नाही तर त्यांच्या पुढे भविष्यासाठी, त्यांच्या कुटुंबाच्या भविष्यासाठी कुठचीही संघटनेमध्ये प्रत्येकाने सभासद राहणं गरजेचं आहे. पुढे येणाऱ्या अडीअडचणीतून जर कोण सोडू शकतं, त्यांच्या पाठीमध्ये खंबीरपणे कोण उभं राहू शकतं तर ती एकच माध्यम आहे, ती म्हणजे संघटना. आणि संघटना असेल तरच शिक्षकांचं, शाळेतील कर्मचाऱ्यांचे हे भविष्य उज्ज्वल होईल असं त्यांनी ठामपणे मत व्यक्त केले. आणि त्यांनी मांडलेले हे मत आम्हा सर्व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक ठरणार आहे आणि आम्ही त्यांच्या या शब्दामुळे सदैव आम्ही त्यांच्या पाठीमागे आम्ही सर्व कर्मचारी राहू असे मी. या ठिकाणी आपल्यासोबत माधुरीताई देखील आहेत. माधुरीताई, तुम्ही एक शिक्षक आहात. शिक्षकांचे गेल्या अनेक वर्षापासून प्रश्न या ठिकाणी राहिलेले आहेत, ते सोडवण्याकरिता आज या ठिकाणी किरण पावसकर आपल्या मागण्या या ठिकाणी ऐकण्याकरिता आले होते. आपण काय सांगाल? माझं नाव माधुरी जोशी. पावसकर सरांसारखा नेता मिळणं हेच मोठं आमच्यासाठी भाग्याचं आहे. कारण आधीचा 6वा वेतन आयोग पण आम्हाला केवळ पावसकर सरांमुळेच मिळाला. बोनस देखील सरांनी मिळवून दिला, 50% सुद्धा, आणि 100%ही त्यांच्याचमुळे मिळाला. पावसकर सरांनी आज जे आम्हाला मार्गदर्शन केलं की आपल्याला संघटनेची आवश्यकता का आहे, कशासाठी आहे, तर संघटना ही केवळ वैयक्तिक किंवा ग्रुपसाठी काम करते, त्याच पद्धतीनं कौटुंबिक काही गोष्टींसाठी सुद्धा संघटना आपल्याला उपयोगी पडत असते वेळोवेळी. आणि म्हणून संघटनेमध्ये एकत्रित येऊन एकत्रित राहणे हे फार गरजेचं असतं. खूप छान मार्गदर्शन आज आम्हाला पावसकर सरांनी केलेलं आहे आणि मी अशी खात्री देते की पावसकर सरांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय कर्मचारी सेनेचं हे शिक्षण युनिट
अगदी छान अशी वाटचाल करेल अशी मी सरांना नक्कीच ग्वाही देते की साहेबांनी खरोखर आम्हाला बदलापूरच्या घटनेचं उदाहरण दिलं आणि आज की त्या मुख्याध्यापकावरती जी वेळ आलेली आहे की पॉक्सो अंतर्गत त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलाय की म्हणजे चुका नसतानाही आज शिक्षक किंवा मुख्याध्यापक जबाबदार धरला जातोय आणि हे का झालं तर आम्ही संघटित नसल्यामुळे. साहेबांनी सांगितलं की तुम्ही जे शिक्षक आहात किंवा मुख्याध्यापक आहात ते तुम्ही संघटित नाही आहेत आणि संघटित नसल्यामुळे तुम्ही कोणी तुमच्यावर दबाव आणताय किंवा जो अन्याय होतोय त्याला वाचा आपण फोडू शकत नाही. जर तुम्ही संघटित झालात आणि जर एका छत्राखाली जर आलात तरच काहीतरी तुमच्यावरती अन्याय किंवा कोणतरी तुम्ही एक आवाज उठवू शकता किंवा राष्ट्रीय कर्मचारी सेना तुमच्या मागे उभी राहू शकते आणि त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी एका छत्राखाली आणि संघटित होऊन अन्यायाविरुद्ध लढा.